नमस्कार. स्वागत आहे आपलं क्रिकेट कट्ट्यावर पुन्हा एकदा. आज आपण एका अशा व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत ज्याच्याशिवाय क्रिकेटच्या इतिहासाची कल्पनाच करता येत नाही. जगातलं सर्वात प्रसिद्ध ग्राउंड लॉर्ड्स, तेच क्रिकेटची पंढरी. ह्या मैदानाचं नाव ज्याच्या नावावरून पडलं तो थॉमस लॉर्ड. कोण होता हा माणूस, काय करायचा आणि त्याच्या नावाने अख्खं ग्राउंड का निर्माण झालं, आज आपण जाणून घेणार आहोत ह्याच व्यक्तीविषयी ज्याने जॉनी विव्हडेन, WG ग्रेस यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंना आश्रय दिला, घर दिलं. चला तर समजून घेऊया थॉमस लॉर्डचा जीवन प्रवास. थॉमस लॉर्ड यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1755 रोजी यॉर्कशायर परगण्यातल्या थिर्फ नावाच्या गावी झाला. त्यांचं कुटुंब रोमन कॅथॉलिक होतं. 1745 सालच्या जेकबाईट विद्रोहामध्ये सामील झाल्यामुळे त्यांची जमीन जप्त झाली होती. नाहीतर मुळात ते शेतकरी होते आणि खूप जमीन त्यांच्याकडे होती. पण जमिनीवर जप्ती आल्यानंतर थॉमसचे वडील विल्यम लॉर्ड नॉर्फोक प्रांतात मजूर म्हणून गेले. तिथेच थॉमस यांनी डिफ ग्रामर नावाच्या शाळेमध्ये आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि लहानपणीच क्रिकेट खेळायला सुद्धा सुरुवात केली. आपण क्रिकेटच्या इतिहासाच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की साधारण ह्याच काळामध्ये इंग्लंडमध्ये काउंटी आणि क्लब क्रिकेट जोर पकडत होतं. वयाच्या 19व्या वर्षी थॉमस लॉर्ड लंडनला आले आणि इलिंग्स्टन भागात ग्राउंड्समन म्हणून काम करू लागले. तिथेच त्यांनी व्हाईट कंड्युइट हाऊस नावाच्या एका क्लबमध्ये नोकरी पत्करली. क्रिकेटच्या सामानाचं रक्षण करणं, त्याची ने-आण करणं, मैदानाची काळजी घेणं इत्यादी प्रकारची कामं ते त्या क्लबमध्ये करत होते. त्याच दरम्यान त्यांनी वाईन आणि लिकरचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. पोर्तुगीज, स्पॅनिश आणि जर्मन वाईनची आयात करून ते श्रीमंत ग्राहकांना याचा पुरवठा करत. त्यांचे बरेचसे ग्राहक ह्या क्लबमधलेच होते. साधारण 1780च्या सुमारास थॉमस लॉर्ड व्यावसायिक क्रिकेट खेळू लागले. ते मुख्यतः गोलंदाज म्हणून काम करायचे. असं असलं तरी क्रिकेटच्या मॅनेजमेंटमध्ये त्यांना प्रचंड रस होता आणि त्यातच त्यांनी मोठं योगदान दिलं. ह्याच काळात व्हाईट कंड्युइट क्लबचे 2 सदस्य जॉर्ज फिंच आणि चार्ल्स लेनॉक्स मैदानाच्या सार्वजनिकपणामुळे खूप त्रासले होते आणि त्यांनी थॉमस लॉर्ड यांच्यावरती जबाबदारी सोपवली की एखादी खाजगी जागा मैदानासाठी निश्चित करावी. त्यासाठी लागणारा खर्च उचलण्याची हमी या दोघांनीही त्यांना दिली. त्यामुळे पुढे 1787 मध्ये थॉमस लॉर्ड यांनी मेरीलबोनच्या डॉर्सेट फील्डवर 7 एकर जागा भाड्याने घेतली आणि एक मैदान सुरू केलं. हेच त्यांनी सुरू केलेलं पहिलं मैदान, जे पुढे लॉर्ड्स ओल्ड ग्राउंड म्हणून प्रसिद्ध झालं. आणि ह्याच मैदानावर इंग्लंडमधला सुप्रसिद्ध मेरीलबोन क्रिकेट क्लब अर्थात MCC ह्याची स्थापना झाली. थॉमस लॉर्ड फक्त क्रिकेटमध्येच हुशार नव्हते, ते व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा चतुर होते. त्यांनी मैदानाच्याच बाजूला जागा घेतली आणि एक वाईन शॉप उघडलं. गंमत म्हणजे मैदानात प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा जो मार्ग होता तो ह्या वाईन शॉप मधूनच होता. त्यामुळे बघायला येणारे प्रेक्षक त्यांच्या वाईन शॉप मधूनच येत आणि बाहेर जात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या वाईनच्या व्यवसायाला बरकत आली. शिवाय मैदानात येऊन सामना पाहण्यासाठी त्यांनी 6 पेन्स इतकं तिकीट सुद्धा ठेवलं होतं. हे क्रिकेटच्या सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे जिथे सामना पाहण्यासाठी प्रवेश शुल्क घेण्याची सुरुवात झाली होती. ह्यामुळे 2 फायदे झाले. एक म्हणजे प्रेक्षकांना सामना पाहता पाहता वाईन किंवा इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ लागला. शिवाय प्रवेश शुल्क असल्यामुळे सरसकट कोणीही सामना बघण्यासाठी येणं टाळू लागला आणि ज्यांना तिकीट परवडत होतं असे श्रीमंत किंवा अभिजन वर्गातले लोकच मैदानावर येऊ लागले. ह्या मैदानावरचा पहिला सामना 31 मे 1787 रोजी झाला. मिडलसेक्स आणि ससेक्स या 2 परगण्यांमध्ये हा सामना झाला आणि 2000 प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. ह्या सामन्यात थॉमस लॉर्ड यांनी सुद्धा रिफ्रेशमेंट्स विकून आणि तिकीट लावून चांगली कमाई केली. ह्या सामन्यात ते स्वतः सुद्धा खेळले होते. मिडलसेक्स संघासाठी त्यांनी ओपनिंग केली होती. पण 1810ला मैदानासाठीची लीज संपली आणि त्यांना नवीन जागा शोधावी लागली. त्यानंतर थॉमस लॉर्ड यांनी ब्रिक आणि ग्रेट फील्ड्स नावाच्या ठिकाणी नवीन मैदान सुरू केलं. हेच मैदान पुढे जाऊन मिडल लॉर्ड्स म्हणून ओळखलं जातं. ही जागा 1813 पर्यंत त्यांनी वापरली, परंतु नंतर संसदेने रिजंट कॅनलसाठी ही जागा ॲक्वायर केली आणि त्यामुळे त्यांना पुन्हा नवीन जागा शोधावी लागली.
1814 साली थॉमस लॉर्ड तिसऱ्या जागेवरती मैदान घेऊन आले आणि तेव्हापासून ते मैदान आजपर्यंत त्याच जागेवर आहे. गंमत म्हणजे पहिल्या मैदानातली माती आणि गवत टर्फ त्यांनी तिसऱ्या मैदानासाठी सुद्धा वापरलं. 1814 साली सुरू झालेल्या ह्या तिसऱ्या मैदानाचे ते 1825 पर्यंत सर्वेसर्वा होते. परंतु पुढे नफा कमी वाटू लागल्यामुळे त्यांनी ह्या मैदानाच्या आजूबाजूची जागा व्यवसायांसाठी भाड्याने द्यायचा निर्णय घेतला. उदाहरणार्थ घर बांधणीसाठी वगैरे ती जागा द्यावी असा त्यांचा विचार होता. त्यामुळे मैदानच धोक्यात आलं असतं म्हणून MCC अर्थात मेरीलबोर्ड क्रिकेट क्लबचे त्यावेळचे सदस्य विल्यम वॉर्ड यांनी 5,000 पौंड देऊन ती जागा विकत घेतली. अशा प्रकारे 1825 साली हे मैदान MCCच्या पूर्णपणे ताब्यात आलं आणि पुढे आता 200 वर्षे उलटली तरी सुद्धा त्याचं स्थान क्रिकेटमध्ये अढळ आहे. थॉमस लॉर्ड यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेट खेळणं, मैदान सांभाळणं या पलीकडे ते वाईनचे व्यापारी होते हे आपण आधीच पाहिलं. 1794 मध्ये त्याने अमेलिया स्मिथ यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव थॉमस लॉर्ड ज्युनियर. तो वकील आणि क्रिकेटरही होता. 1828 मध्ये अमेलिया यांचं स्ट्रोकने निधन झालं. त्यानंतर थॉमस लॉर्ड 1830 मध्ये लंडन सोडून हॅम्पशायर परगण्यातल्या एका गावी शिफ्ट झाले आणि पुढे 13 जानेवारी 1832 रोजी वयाच्या 76व्या वर्षी त्यांचंही निधन झालं. क्रिकेटच्या दृष्टीने थॉमस लॉर्ड यांचं महत्त्व म्हणजे त्यांनी क्रिकेटला व्यावसायिक, खाजगी, प्रतिष्ठित आणि आर्थिक स्वरूपही दिलं. त्यांनी केलेल्या सुरुवातीमुळेच आज लॉर्ड्स हे विश्वभरात प्रसिद्ध असं मैदान बनलेलं आहे. MCCचं मुख्यालय, क्रिकेटचे नियम आणि होम ऑफ क्रिकेट हे सगळं थॉमस लॉर्ड यांच्या प्रयत्नांचं फलित आहे. मित्रहो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.